नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर रोहन दरेकर, कन्सल्टंट फिजिशियन आणि रुमॅटॉलॉजिस्ट म्हणून नाशिक येथे कार्यरत आहे. तर आज आपण रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे एक प्रकारच्या सांधेवातीच्या आजाराबद्दल समजून घेऊया. रुमॅटॉइड आर्थरायटिस हा असा प्रकारचा आजार आहे ज्यामध्ये आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती ही आपल्या शरीरातल्या अवयवांना किंवा पेशींना डॅमेज करायला सुरुवात करते. म्हणजे जी रोगप्रतिकारक शक्ती बाहेरच्या आजारांपासून आपलं संरक्षण करायला हवी ते आपल्या शरीरातल्याच अवयवांना किंवा छोट्या छोट्या सांध्यांना डॅमेज करायला सुरुवात करते. यामध्ये मुख्यतः आपल्या शरीरातील जे छोटे हाडं असतात किंवा जे छोटे सांधे असतात, हाताचे, पायाचे, मनगटाचे तसेच गुडघ्यांचे, याच्या अगेन्स्ट ही रोगप्रतिकार शक्ती काम करते. त्यामुळे अशा आजारांमध्ये मुख्यतः हातपायाचे बोटे सकाळी उठल्या उठल्या दुखणे, ते कडक झाल्यासारखे वाटणे अशी लक्षणं प्रामुख्याने आढळतात. तर हा आजार जो आहे हा प्रामुख्याने 30 ते 40 या वयोगटात आढळतो. म्हणजे जी एक समजूत असते की संधिवात हा मेनली ओल्ड एज मध्ये किंवा उतरत्या वयात होते, तसे नसून हा आजार 30 ते 40 या वयोगटात सुद्धा होतो. त्यामुळे हा आजार जसं जसं वय वाढतं तसं तसं अधिक वाढत जातो. आपण जर योग्य वेळी त्याचा उपचार केलं, निदान केले, तर हा आजार पूर्णपणे टाळता येतो किंवा तो नियंत्रणात ठेवता येतो. त्यामुळे जे काही पेशंट आहे ज्यांना कमी वयामध्ये सांधेदुखीचा त्रास सुरू होतो त्यांनी लवकरच जर तज्ञांचा सल्ला घेतला तर ह्या आजारापासून आपल्याला उपचार करता येतो, तसेच तो नियंत्रणात सुद्धा ठेवता येतो.